जी नोट वगैरे असती 500ची 2000ची आपल्याकडे आली असती का? हा तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या ऑफिशियल पंच आपण पाहतोय बाला माने सर आणि गणेश पाटील सर मैदानाकडे जाताना सामना सुरू होतोय. एकूरा मानकुल विपक्ष अंबिका टेक्सटाईल कांबे या दोन संघामध्ये टॉस जिंकले मानकुली संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि अंबिका टेक्सटाईल कांबे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेले आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात पॉवर ट्रॉफी 2024 चे दिमागदार आयोजन यशस्वी राहणार संघाने या स्पर्धेमध्ये नक्कीच दिमागदार प्रदर्शन केलेले आहे. दिमागदार आयोजन आपण पाहतोय अमित सेलारकर यांचं आणि दिमागदार प्रदर्शन राहणार संघाचं पाहायला मिळतंय. कालच्या दिवशी नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये विलासपती राहणार संघाने कालचा दिवस गाजवला होता. मात्र अंतिम सामन्यामध्ये त्यांना आयदेवी वडनगर संघाकडून पराभव सहन करावा लागला होता. इथे मात्र पाहतोय राहणारचा आणखीन एक संघ यशवंतसोबती राहणार संघ आज आपल्याला चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. अंबिका टेक्सटाईल कांबे संघाचा 12 मॅन या स्पर्धेचे नियमावली आहे. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी अगदी 12 मॅन ही डेक्सिंग मध्ये कंपल्सरी असणं जरुरी आहे आणि त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. का या अगोदरच एकूण मानकुली संघाला पेनल्टीचा सामना करावा लागलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल यशस्वी राहणार विपक्ष विकी स्पोर्ट चाविंद्रा या दोन संघामध्ये. तत्पूर्वी वॉल्यू आपण सुरू असलेल्या सामन्याकडे अंबिका टेक्सटाईल कांबे विपक्ष एकविरा मानकोली सलमीतूर मैदानामध्ये सलामीचा षटकामधील पहिला चेंडू आणि इथे मात्र विकेट. पहिला फलंदाज हरेश पाटील प्राप्त करताना पहिला हादरा बसतोय अंबिका टेक्सटाईल कांबे संघाला. गौतमीमध्ये किती वेडे झालेले आहेत मित्रांनो. ही गौतमी आहे ना, ती जी आहे ना, ती लावणी नाचत नाही, वेगळाच डान्स करते काहीतरी. आणि मित्रांनो खरोखरच गौतमी पाटील जी आहे ना, रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता इथं उपस्थित राहणार आहे. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. इथे मात्र दिशा भरकटली आहे असं वाटलं होतं, मात्र इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय दुसरा अंबिका टेक्सटाईल कांबे या संघाचा.
दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद होऊन वेळेमध्ये परतलेले आहेत. नाजूक स्थिती आपण बघतोय अंबिका टेक्सटाईल कांबे या संघाची आणि दोन्ही सफलता हरीश पाटील यांनी अर्जित केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी फ्रंटलाईन गोलंदाज मानकुले संघाकडून हरीश पाटील हाताळताना सध्या नेपाळ इथे नक्कीच एकूण मानकुले संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून ती ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. यशपाल माली खास करून त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि एकविरा मानकुले संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद यशपाल माली, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेपाळ इथून नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा एन्जॉय करत आहेत, पाहत आहेत. इथे इनफिल्डच्या वरून चेंडू टोलल्या, या चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. या इनिंग मधील पाहायला मिळतोय फलंदाज देवेशच्या बॅट मधून चौकाने संघाची धावसंख्या 5. पहिले षटक प्रगतीपथावर आपण बघतोय हरीश पाटील हाताळतोय. इथे मात्र चांगला चेंडू बीट केलेल्या फलंदाजाला वापसी करताना गोलंदाज हरीश पाटील या चेंडूवर पाहतोय. सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामधील 6वा सामना एकविरा स्पोर्ट्स मानकुले विपक्ष अंबिका टेक्सटाईल कांबे या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला यशवंत स्मृती राहणार विपक्ष विकी स्पोर्ट चाविंद्रा या दोन संघामध्ये. इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये कार्पिकच्या सारे जमिनीलगत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि जिथे सिंगल रन्स होती तिथे डबल रन्स पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. पॉवर ट्रॉफी 2024 आयोजक पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अंबिका टेक्सटाईल कांबे संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 2-7. तर कांबे संघाचं 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाही आणि परिणामस्वरूप कांबे संघाला 2 धावांची पेनल्टी ते दिले जाते आणि या 2 धावा एकविरा मानकुले संघाच्या धावफलकामध्ये पुढील इनिंग मध्ये आपण ऍड करणार आहोत जेव्हा पहिलं षटक समाप्त होईल तेव्हा. तर सीमारेषेच्या आतमध्ये जे प्रेक्षक खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल, बिना संघाचा एक खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये, त्याला विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर जायचं आहे. धन्यवाद. इथे या पंचांचा इशारा वाईट येतोय. गणेश पाटील सरांची एक आगवी लेगली शैली आहे, नक्कीच आपण बघतोय वाईट देण्याची, षटकार देण्याची. इथे चौथी धाव पूर्ण करतात फलंदाज ओव्हरथ्रो झालेला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव फलून पूर्ण केलेल्या आहेत आणि हा वाईडचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 1+2 3 धावा धावफलक मध्ये जोडल्या जातील. 3 धावीने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करते, 11 धावा. धावसंख्या 11. कांबे संघ आपण बघतोय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. प्लॅन मिस. इथे समोर केलेल्या चेंडूला एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल विकेट स्पोर्ट चाविंद्रा विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. पुढील सामना राहणार विपक्ष चाविंद्रा. आता सुरू असलेला सामना आपण बघतोय कांबे विरुद्ध मानकुली या दोन संघामध्ये. विनीत माली दुसरं षटकात आलतोय.
इथे फटका फसलेला या स्वतः गोलंदाज विनीत माली प्रयत्न करत होता, झेल अवघड होता खरं तर, मात्र इथे या धावबाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. गाणं ऐकलं मित्रांनो, त्या गाण्यामध्ये गौतमी पाटील कशा प्रकारे नाचत होते पाहिलं. खरोखरच मला तरी वाटतं ही लावणी नाहीये. ठुमका कुठे, दणका कुठे, रंग कुठे, ताल कुठे, कुठल्या प्रकारची ही लावणी नाचते ते समजत नाहीये. बघायला विसरू नका, रविवारी 4:30 वाजता ती गौतमी पाटील इथे येणार आहे आणि फलंदाज जो आहे चांगला फलंदाजी करणार त्यालाच आणि इथे मात्र फलंदाज बाद झेलबाज रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बादून असलेल्या परतलेल्या धावसंख्या धावपलक स्थिर आपण पाहतोय 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ या विनीत माले यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळलेली. पहिले षटक हरीश पाटील याचंही चांगलं राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 2 विकेट प्राप्त केले. त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू हाडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कुठेही चेंडूच्या लाईनमध्ये न येता अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 13 धावा. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, फायनल रिझर्व मध्ये संघ नाही काय आणि त्याला बीट करू शकला नाही. एकच फलंदाज आपण पाहतोय. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर अंबिका टेक्सटाईल कांबे संघाची धावसंख्या 4-14. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाले विकी स्पोर्ट चाविंद्रा विपक्ष यशवंत स्मृती राहणार या 2 संघामध्ये. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याला विजय संघ विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा. पॉवर ट्रॉफी वीक 24 आयोजन आपण पाहतोय. पॉवर स्पोर्ट्स सेलर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. काल आणि आज आपण बीसीए भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे संघ पाहिलेले आहेत. उद्यापासून मात्र शेलर कवाड अंबाडी क्रिकेट संघटनेचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. कालचा जो पूल आहे तो सिनियर नक्कीच असणार आणि त्यानंतरचा पूल आपल्याला ज्युनियर संघांचा पाहायला मिळेल. शिनू गोलंदाजी ट्रॅकवर. येथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही. उंच असा गोलंदाज आणि सिनू याला उंचीचा फायदा नक्कीच होतोय. जेव्हा उंच गोलंदाज असतो तेव्हा नक्कीच चेंडू उचली घेणारे आपल्याला पाहायला मिळतात. सिनू राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाज चालताना. इथे मात्र पुन्हा एकदा बेट केलेल्या फलंदाजाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 14 धावा.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सध्या आपण पाहतोय निर्धाव चेंडू सिन्नूच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि फलंदाज पूर्णपणे ट्रबल करताना. आविष्कार मात्र नक्कीच आपण पाहतोय निर्धाव चेंडू करताना. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय एजन गॉन. आता मध्ये खेळपट्टीवर मधल्या फुलीमध्ये खेळण्यासाठी आलेले आहे. 5 फलंदाज बाद होऊन खेळमध्ये परतले आहेत. निम्मा संघ गारत. इथे कंट्रोल हुकचा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आहे. क्विक थ्रो पाहायला मिळतोय. एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धाव संख्या एका धावेने वाढते. स्कोर बोर्डवर 15 धावा. इथे मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर अंबिका टेक्सटाईल कांबे संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 बाद 15. सुचेंद्र क्रीडांगण शेल्लार या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहतोय. SK एंटरटेनमेंट प्रोप्रायटर किरण तले, ऑपरेटर प्रतीक भोईर, कॅमेरामॅन राकेश गायकवाड, कॅमेरामॅन अतुल गाडगे आणि ऑनलाईन स्कोरर कपिल कारभार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच कव्हर केली जाते. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करू शकता. या स्पर्धेचा दुसरा दिवस डीजे ऑपरेटर नक्कीच डीजे ओमशाही, प्रोप्रायटर केतन यांच्या माध्यमातून आकर्षक धून पेश केल्या जात आहेत. विकी पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. शेवटचे षटक विकी पाटील हाताळण्यासाठी आलेले आहे. विकी पाटील गोलंदाजी ट्रॅक वर. इथे मात्र पिकअप शॉट मात्र सरळ हातामध्ये होता. हा झेल मात्र कॅरी करू शकला नाही. डीप स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक जीवदान मिळते फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक धाव इथे पूर्ण करतोय. एका धावने धावसंख्यामध्ये बदल होते. धावसंख्या 16. धावांसाठी संघर्ष करताना म्हणतोय अंबिका टेक्सटाईल कांबे संघ. मागील सामना लो स्कोरिंगचा आपल्याला पाहायला मिळाला होता. आज पहिला सामना लो स्कोरिंगचा पाहायला मिळाला होता. ही धाव घेण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो पंचांचा वाईट इशारा आलेला आहे. फलंदाजी ही धावबाद होतोय. मात्र वाईटचा इशारा आलेला आहे. एक धाव धावप्लेग मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 17. हा फ्लॉप शो आपण बघतोय अंबिका टेक्सटाईल कांबे या संघाच्या फलंदाजीचा. कारण कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करू शकला नाही.
कुठल्याही फलंदाजा दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आलेला नाही. 0-0, 7-0, 1-1. इथे मात्र पिकअप शॉट, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअरलेगच्या वरून सीमापार षटकार. धावसंख्या 6 वाढून होते ते धावपलकावर 23 धावा. पहिला मोठा फटका या इनिंग मधील आपण बघतोय नितेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर घेता आला नव्हता यावेळी फलंदाज नितेश आला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो यशवंत राहणार विरुद्ध विकी स्पोर्ट्स चाविंद्र या दोन संघामध्ये. इथे पंचांचा वाढचा इशारा येतोय. आव्हान त्या संघाची धावसंख्या 24. या ऑन साइडला चेंडू जातोय, या क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित अति घाई संकटात नाही. सात फलंदाज बादून तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला अक्षय. धावसंख्या धावपलकावर 25 धावा. अजून या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकी पाटील एकवेळा मानकुली संघाकडून शेवटचं षटक चालतोय. यावेळी मात्र फुलटा चेंडू गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. हरेश तिथे सज्ज आहे आणि इथे मात्र विकेटचा पतन. फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये अंबिका टेक्सटाईल कांबे संघाने नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झळकल्या त्या 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे एकवेळा मानकुले संघासमोर. तर बोलूया आपण पुढील टॉस कडे. यशवंत राहणार विपक्ष विकी स्पोर्ट चाविंद्रा नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाने आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. बेस्ट बॉलर ट्रॉफी स्पॉन्सर समाधान पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय
जनक गोपाल गुंदलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदलकर स्पॉन्सर बाय सचिन जनक गुंदलकर टॉस बॉक्स आहे आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेले आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चाविंद्र विपक्ष राणा या दोन संघामध्ये हा टॉस केला जातो. आमच्या टॉस बॉक्समध्ये काटा कॉल आहे राणा संघाचा, मात्र छापा आलेला आहे. तर चाविंद्र संघाने टॉस जिंकले. मान्यवर विनंती असेल की पण व्यापीठाची सोबत व्हायची. विकी स्पोर्ट चाविंद्र संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलंय, या मैदानाविषयी काय म्हणशील? मजा येते या मैदान पण चांगलं आहे, खेळायला मजा येते. कामोर जी नदी आहे त्या नदीविषयी काय म्हणशील? आपलीच नदी आहे. क्या बात आहे, आपलीच नदी आपली माती आणि आपलीच नदी आपलंच मैदान. टॉस आपण जिंकले, टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हा महत्वाचा होता आणि महत्त्वाचा टॉस आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर महत्त्वाचा टॉस लागल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 4 षटकाचा सामना, या 4 षटकामध्ये समोरील राहणार संघ ज्याने चांगलं प्रदर्शन केले आहे. मागील 2 सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघांना 18 धावसंख्येवर या संघाने थांबवलेलं आहे. या संघाविरुद्ध नक्कीच प्रथम गोलंदाजी करताना या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 रनपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कोणते असे गोलंदाज असतील यांच्याकडून हा अपेक्षा असेल? चेतन आहे, निखिल आहे. विकी स्पोर्ट चाविंद्र संघाने ज्याप्रमाणे या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रदर्शन केलं होतं तेच प्रदर्शन या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? हां आणि आपल्या संघामध्ये काय बदल? बघू आता कुठे येत गेला, पूर्ण झाली नाही आमची अजून. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. राणा संघाने मागील 2 सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन आपल्या संघाने केलेलं आहे. सातत्य आपल्या संघाचं पाहायला मिळत आहे. आणि ज्यावेळी नक्कीच आपण क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, खरं तर यशवंत राणा संघाचा मी नेहमीच उल्लेख करतोय की या संघाने जेव्हा सुरुवात केली तिथपासून मात्र या संघाने मागे वळून पाहिलेलं नाही. चांगलं प्रदर्शन याही पॉवर ट्रॉफीमध्ये अगदी पॉवरफुल परफॉर्मन्स आपल्या संघाने केलेले आहे. आपल्या संघाच्या कामगिरीवर तू समाधानी आहेस? हो समाधानी आहेस. टॉस आपण गमवलं, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट माइंडसेट असेल ज्या टार्गेटपर्यंत आपल्याला पोहोचण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा मी प्रयत्न करणार. आणि जास्तीत जास्त धावा करण्यासाठी असे कोणते हुबे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आदित्य आहे, मृणाल आहे, 2-3 बॅट्समॅन आहेत. गोलंदाजाच्या बाबतीत काय म्हणशील, ज्याप्रमाणे गोलंदाजाने टेचून गोलंदाजी केलेली आहे? जसं त्यावेळी परफॉर्मन्स दिले तसं त्यावेळी या सामन्यात पण दिला पाहिजे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेले आहे, टॉस जिंकलेले आहे विकी स्पोर्ट चाविंद्र संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारले. बॅक टू कॉमेंट बॉक्स प्रमोद पाटील सर. धन्यवाद सर. धुमाळ सरांनी खरोखरच चांगली माहिती इथं पुरवलेली आहे. कारण टॉस बॉक्समध्ये आपण पाहिलं की राहणार विरुद्ध चाविंद्र ह्या दरम्यान नाणेफेकी करून घेतली. त्यामध्ये चाविंद्र हा संघ नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे. जाऊया सामन्याकडे मित्रांनो. जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे अंबिका टेक्सटाईल कांबे आणि एकविरा मानकोळी. जर आपण पाहिलं एकविरा मानकोळी या संघाकडे तर फक्त आणि फक्त 27 धावा इथं काढायचे टार्गेट तो ठेवला आहे अंबिका टेक्सटाईल कांबे या संघानं. तर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज केवळ आणि सौरभ आणि विकी पाटील. 2 फलंदाज क्रीजवर आहेत, दिसत आहेत. 38 षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षण सोडून सर्व जे क्षेत्ररक्षक आहेत ना ते 38 षटकामध्ये वसलेले आहेत. फिल्डिंग करतायत ते पाहायचे आहेत. बघूया या पाळ्यात पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज केवळ. शॉर्ट चेंडू पंच करतोय, चेंडूला ढकलून दिलाय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करतोय स्वतःचा आणि संघाचा. इथं अकाउंट ओपन करतोय 1 धावाने. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 1. मित्रांनो, खरोखरच एक जर माणूस तो 1000 कामे करतो ना तो पॉवरफुल बनत नाही. एक माणूस 1000 वेळेला जो काम करतो तो पॉवरफुल बनतो, तोच पुढे जातो. केवळ पुन्हा सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणार आहे, मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथं सौरभनं केलेलं आहे. स्ट्राईक मिळते ती विकी पाटील या फलंदाजाला. बघूया हा फलंदाज कशा प्रकारे खेळ करतो ते दाखवायचं आहे, ते बघायचं आहे. केवळ पुन्हा सज्ज होतोय. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता, दाद मागतात मात्र पंच सहमत नाहीये. डायरेक्ट हिट मारला होता. जर डायरेक्ट हिट लागला असता विकेटवर तर पंचांना विचार करावा लागला असता. मात्र एक चोरटी धाव घेतलेली आहे. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती बिनबाद जिंदाबाद 2. 27 धावांचं आव्हान असताना ह्या जोखीमभर धावा इथं काढणं अयोग्य मानल्या जातात, योग्य नाहीत त्या. तरी सुद्धा दोन्ही फलंदाज ते काम करतायत.
2 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडंट कडून पुन्हा एकदा एक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. समोर असणारे फलंदाज आता मात्र सौरभ. बघूया सौरभ कशा प्रकारे फलंदाजी करतोय या चेंडूवर. कशी बघा कशा पद्धतीने चारी दिशाला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. शॉट ऑन शॉट चेंडू होता. चेंडूला पंच करतोय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. या इनिंगला पहिला चौकार सौरभच्या नावावर. सचिन यांचे बंधू हे इथं उपस्थित आलेले आहेत. त्यांचं मी विनंती करतोय की स्थानापन्न व्हायचंय. आमच्या या व्यासपीठाने रवाना व्हायचंय. एक जबरदस्त चेंडू हाताळला होता आणि विकेट इथं त्रिफळीचित होताना दिसतोय. फर्निचर बिघडतोय. पहिला हादरा बसतोय. एकवीर मानकुली या संघाला. जाऊया गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सचिन भोईर यांचं बंधू मोठे बंधू दिनेश निखिल भोईर इथं उपस्थित झालेले. तर मी विनंती करतोय की त्यांनी इथं येऊन या मॅचची मजा घ्यायची आहे. स्थानापन्न करून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. शेलार गावचे दानशूर देणगीदार उद्योगपती योगेश वाडघडे यांचं सुद्धा मी या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो पहिला झटका लागतोय एकविरा मानकुली या संघाला. तर सौरभ माळी बाद होतोय. हे बघा छोटे छोटे मुले इथे दिसत आहेत. तर मित्रांनो आम्ही त्याला संबोधित एक नाव दिलेलं आहे गाबोली गाबोली. केवळ पुन्हा सज्ज होतोय. नवीन फलंदाज असणार आहे तो म्हणजेच अतिशय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचंय. पुन्हा एकदा लेग कट केलेले आहे. जबरदस्त चेंडू जातोय दोन्ही क्षेत्राच्या दरारमधून. चेंडू होतोय फरार. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी. नजर ठेवली होती. फक्त एक दिशा दिली होती आणि थर्डमॅनच्या रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतात. 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 10. एक जंटलमॅन पुश केला. ड्राईव्ह केला. चेंडूला पाठवून दिला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगली क्षेत्ररक्षण तिथं होतंय. 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 11. जिसके आगे भी एक और पीछे भी एक. डबल 1 का झालेलं तर मला तरी वाटतं षटक एक संपलेला आहे. एक षटकाचा विचार केला आपण तर धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या इथं झालेली आहे ते 1/11 म्हणजे 11/1. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. तब्बल 18 चेंडू शेष आणि 16 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहताय मित्रांनो अंबिका टेक्सटाईल कांबे आणि एकविरा मानकुली या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. 27 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे. मित्रांनो एक पहिल्या षटकांमध्ये विचार केला तर सौरभ माले हा बाद होऊन मला तरी वाटतं 5 धावा इथं केलेल्या आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे आतिश. त्यांनी सुद्धा 5 धावा केल्या आहेत आणि विकी पाटील यांनी 1 धाव केलेली. बघूया दुसरं षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे तो गोलंदाज तो म्हणजेच आयुष्कर आलेला आहे. बघूया आयुष्कर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. समोर असणारे फलंदाज विकी. तर स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच आतिश आहे आणि गोलंदाज सज्ज झाले तो गोलंदाज हर्षद. बघूया कशा हर्षल आलेला आहे.
फुलटो चेंडू अलगद हाताने स्वांग केलेला चेंडूला भिरकून दिले मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नाने परमेश्वर म्हटलं जातं. मित्रांनो तेच करून दाखवतायत दोन्ही फलंदाज 2 धावा इथं अर्जित करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती 13 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. मित्रांनो हा सामना जर तुम्ही पाहताय तो म्हणजेच 26 धावा इथं केल्या आहेत. अंबिका टेक्सटाईल कांबे या संघाने आणि 27 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत 13 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज हर्षल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र अतिश करतोय. विकी पाटील याला स्ट्राईक मिळते. बघूया विकी पाटील कशा पद्धतीने खेळतोय ते पाहायचं आहे. तर 2 धावा इथे घेतल्या. 2 धावांनी आतिश माली इथं स्ट्राईकला गेलेला आहे. बघू आतिश माली कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे. समोर असणारा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सचा इन करून पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी हर्षल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू जाते कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र एक धाव इथं रोखू शकत नाहीये. जेवढ्याच गतीने चेंडू पास झाला होता तेवढ्याच गतीने क्षेत्ररक्षणने पकडला होता चेंडू आणि तेवढ्याच गतीने थ्रो जो होता तो थोडा वेगळा होता. डायरेक्ट थ्रो आला नव्हता. त्याचा परिणामी एक धाव इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 14. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे कांबे आणि एकविरा मानकुली या दरम्यान हा सामना रंगतोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज हर्षल. आता लाफ्टेड फटका चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये. एक जबरदस्त फटका आघात झालेला आहे. 6 धावांचा हा आघात आणि धावा मिळतील इथं 6. धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र एक खूपच बाहेरचा चेंडू आहे. स्वेर मारा आपल्याला पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे बोलतात. दोन्ही समांतर करतात. धाव मिळते. अवंतर वाईटच्या इशारा येतो पंचांकडून. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज हर्षल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र याला काय म्हणावं वाईटचा इशारा येतोय. तर धावसंख्या इथं वाढलेली धावसंख्या झालेली ती 22. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. 22 म्हणतातच दुसरे मोहल्ले में ये गेंद गई. पुन्हा सज्ज होतोय हर्षल. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज. पुन्हा एकदा लेगच्या दिशेला या चेंडू मारलेला चेंडू जातोय. ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू सफर करतोय 4 धावांचा. आणि मात्र इथं स्कोर लेवल झालेला. एक जबरदस्त कामगिरी करतायत आपल्या संघासाठी फलंदाज विकी पाटील आणि आतिश माली. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. स्कोर जो आहे तो इथं लेवल झालेला आहे. मित्रांनो जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावांची गरज आहे. चेंडू द्यायचा आहे. चला कमिटी चेंडू द्यायचा आहे. मित्रांनो जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावांची गरज आहे. बघूया विनिंग शॉट कशा पद्धतीने मारतोय फलंदाज ते पाहायचं आहे. विकी पाटील समोर असणार आहे. त्या डिफेन्स केलेल्या चेंडूला फेकून द्या. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये आणि 1 धाव पूर्ण करतात. एकविरा मानकुली हा संघ विजयी संपादन करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन जतीन